एकमेकांना जर का डेट करताय तर डायरेक्ट लग्नासाठी उडी मारू नका. दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. डेटिंगचा मुळातच अर्थ हा फक्त एक्सप्लोर करणं आहे. पण डेटिंग हे रिलेशनशिप नव्हे. डेटिंग ही एक फेज आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त एक्सपेरिमेंट करताय, एक्सप्लोर करताय त्या पार्टनर बरोबर किंवा पार्टनर्स बरोबर ऍट अ टाइम. आणि त्यानुसार तुम्हाला कळतंय की येस आम्ही दोघं पुढे जायला रेडी आहोत. देन यू विल एंटर अ सिरियस रिलेशनशिप. असे काही चेक्स आहेत इन अ रिलेशनशिप ज्याच्यानी तुम्हाला कळते की अरे बाबा एकमेकांचा रेडीनेस आहे का नाही मॅरेज. डज युअर पार्टनर अप्रिशिएट यू लिटिल बिट. दीज आर द सिम्पटम्स की कुठेतरी हे मोटिवेटिंग आहे, कुठेतरी हे ग्रोथ मध्ये आहे. अशा केसेस आहेत ना, 9 वर्ष ते रिलेशनशिप मध्ये आहेत आणि द मोमेंट शी वॉन्टेड टू इंट्रोड्यूस हिम म्हणजे तो अवॉइडच करायला लागला तिला. Are you a woman to marry a man when you are actually alligating him that he is mama's boy? Are you a papa's girl? रिलेशनशिप मध्ये काय अर्ली साइन्स असतात ज्याच्याने एखाद्याला कळतं की हे फेल्ड मॅरेज कडे जातोय आपण किंवा फेल्ड रिलेशनशिप. तुम्हाला दुसरा पार्टनर तुमचा रिस्पॉन्ड करणं हळूहळू कमी करतो. मेसेज टाकताय, कॉल करताय तर अगदी डिसअपिअर नाहीये, पण मे बी त्याच्या सोयीनी किंवा तिच्या सोयीनी तो तुम्हाला रिस्पॉन्ड करतो. दॅट्स द नंबर 1 साइन. आणि हे कंटिन्यू होत आहे. आजकाल डिवोर्स झाला, इट्स व्हेरी नॉर्मलाइज करून टाकले. इज इट अ ट्रेंड? इट्स अ ट्रेंड. मिलेनियल ही फक्त एकच अशी जनरेशन आता राहिली आहे, द वन which believes in at least marriage, ज्यांना कमिटमेंटचा सी तरी रिलेशनशिप बद्दल इतका बागुलबुवा किंवा एवढं मोठं केलंय ना, म्हणून मी म्हटलं इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ. पती परमेश्वर नाहीये. प्लीज कम आउट ऑफ दॅट कन्सेप्ट. म्हणजे ते नव्हतं असं नाही, ते होतं, आत्ताच्या काळात नाहीये, तर प्लीज डोंट ऍक्सेप्ट इट. माझी पर्स पकडणं म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट नाही ना होऊ शकत नाही रे. किचन मध्ये जाऊन आज माझ्या मैत्रिणींसमोर किंवा माझी लोक आलीत म्हणून तू चहा बनवून आणा, ही विमेन एम्पॉवरमेंट नाही होऊ शकत. बरोबर. ऐकायला कडू असेल पण हे सत्य. मिलेनियल्स आर स्मार्ट ॲट दर प्रोफेशनल लाईफ बट दे आर डम ॲट दर पर्सनल लाईफ. लग्न झालेलं आहे, मुलं बाळा आहेत, पण मॅरेज स्टार्ट गेट बोरिंग. डेट युअर ओन वाईफ अँड युअर ओन हजबंड. बाहेरच शोधतात पण लोक डायरेक्ट पहिलं हे काय म्हणजे. पण घरात मिळत नाही म्हणून बाहेर शोधतात. सो घरात काय मिळत नाही तर मिसिंग पॉइंट जर का काढायचा असेल तर त्यासाठी एवढ्या वर्षाच्या नात्याचं स्ट्रेंथ यूज करून पार्टनर बरोबर बोला. तर आज काय बोलतायवर आहेत लीना परांजपे मॅम. मॅम आल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. आणि म्हणजे तुम्ही मुंबईवरून ऑल द वे यू कम आणि डेट मिळणं खूप अवघड होतं, बट थँक्यू सो मच फॉर कमिंग. मग काय बोलताय, कारण का हा एक आपला हा खूप म्हणजे टाइमपासनं एक रिलेशनशिप्सवर, मॅरेजेसवर, मिलेनियल रिलेशनशिप्स अँड मॅरेजेस या विषयावर एक पॉडकास्ट आपल्याला करायचा होता, जो अजूनपर्यंत म्हणजे आम्हाला तुमची डेट मिळत नव्हती, त्यामुळे हा राहिलेला खरं म्हणजे. तर त्यासाठी थँक्यू अगेन. तर मॅम जे लोक ओळखत नाही आपल्याला अजूनपर्यंत त्यांच्यासाठी जर तुम्ही एक छोटंसं इंट्रोडक्शन जर द्याल तर आय थिंक दॅट विल बी ग्रेट. Me myself I have to introduce. So yes, I'm Leena Paranjpe and I'm India's first millennial marriage coach. Rather I would say marriage educator and relationship coach. आतापर्यंत मिलेनियल्स बरोबर काम करताना, जेनझीज नाही, फक्त मिलेनियल्स बरोबर काम करताना जो काही अनुभव आहे त्याच्यामध्ये दे आर मोर कमिटेड. ॲक्च्युली दे आर स्मार्ट अँड दे आर व्हेरी बोल्ड इनफ. दे आर into the receiving end. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं खूप जास्त कम्फर्टेबल होतं अँड दे ऑल आर व्हेरी इन्स्पायरिंग. लेट मी जस्ट टेल यू दॅट. त्याच्यामुळे मिलेनियल्स बरोबर काम करणं हाच माझ्या आयुष्याचा पर्पज बनला आहे. अमेझिंग. तर मॅम डायरेक्टली विल स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. आता मेन काय झालेलं आहे की जसं आपल्या आजी आजोबांच्या काळापासून आपण, कारण का आपण मिलेनियल्सच आहोत, आणि तेव्हापासूनची जी लग्न होती त्यांच्या म्हणजे आपल्या आई बाबांची आणि आता आपल्या काळातली लग्न आणि जेनझीज, तर तो आपण टॉपिक फार वेगळा आहे. पण काय गोष्टी बदलत आलेल्या आहेत या काळांप्रमाणे लग्नांमध्ये, कारण का मिलेनियल हा एक असा क्राऊड आहे की दे वॉन्ट टू बी मॅरिड, दे वॉन्ट टू गेट मॅरिड, दे वॉन्ट अ गुड रिलेशनशिप, कारण का आपण हे बघत आलेलो आहे. तर तुम्ही या गोष्टीला कसं बघतात? मिलेनियल ही फक्त एकच अशी जनरेशन आता राहिली आहे ह्या पृथ्वी तलावर असं मला वाटतं. इट इज अ ब्रिज बिटवीन द आर जनरेशन, आय मीन आमची जनरेशन आणि जेनझीज. द वन विच बिलीव्स इन ॲट लीस्ट मॅरेज, लिटल बिट ऑफ, मी पूर्णपणे नाही म्हणणार, लिटल बिट ऑफ मॅरेज, आणि ज्यांना कमिटमेंटचा सी तरी माहिती आहे. बरोबर. अँड दे आर रेडी टू. अशी ही जनरेशन आहे. आणि बदलत आल्याची गोष्ट असं आहे की सगळं तुम्हाला माहिती आहे काय आहे ते, पण कमिटमेंट
कशी करायची किंवा कमिटमेंट स्वतःला मध्ये कसा बदल करून आणायचा किंवा कसं कमिटेड राहावं हेच तुम्हाला माहिती नाही. यू लाईक कमिटमेंट, यू वॉन्ट टू बी कमिटेड, पण कमिटमेंट कशाशी खातात हे तर माहिती पाहिजे. त्याकरता काहीतरी काम तर करायला पाहिजे. बरोबर. अँड देअर युअर द कम्प्लीट जनरेशन इज डिव्हास्टेटेड, कन्फ्युज्ड, इट्स कम्प्लिटली डिव्हिएटेड. बरोबर. आणि त्या कन्फ्युजन मध्ये इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग म्हण, क्विक जजमेंट्स म्हण, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण जसं तुम्ही म्हणाल कमिटमेंट, ठीक आहे, पण ही एक म्हणजे ह्या 2 स्ट्रीट आहे बरोबर कमिटमेंटची, की जरी मला जरी कमिटेड व्हायचंय तरी माझ्या पार्टनरकडनं पण आय एक्सपेक्ट द सेम थिंग. नक्की. आणि जेव्हा हे गोष्ट होते की बाबा ते नाही वर्कआउट होते, म्हणजे आधी लग्नाच्या थोडंसं अलीकडचं बोलूया की आता लग्न करायचंय किंवा एक मुलगी मला आवडते, तिला मी आवडतो, वी आर डेटिंग, तर मग या गोष्टीमध्ये काय पॉइंट्स बघायला पाहिजेत एखाद्याने की लग्न करण्याच्या दृष्टीने, लग्न निभवणं, कमिटमेंट, आय थिंक दॅट इज अ टास्क दॅट विल कम टू. एकमेकांना जर का डेट करताय तर डायरेक्ट लग्नासाठी उडी मारू नका. कारण डेटिंग आणि लग्न याच्यामध्ये एक सिरियस रिलेशनशिपचा एक स्टेज येते आणि ती स्टेज फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता एकमेकांना आम्ही डेट करतोय आणि आता मी घरी एकमेकांना इंट्रोड्यूस करू आणि आम्ही बोलणी करू, दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. बिकॉज यू आर डेटिंग. डेटिंग इज आता खूप जास्त जेनरिक झाला हा शब्द, पण डेटिंगचा मुळातच अर्थ हा फक्त एक्सप्लोअर करणं आहे, एकमेकांबरोबर इंट्रोड्यूस करून घेणं आहे, एकमेकांना समजून घेणं आहे. आय मीन जस्ट टू नो इच अदर. समजून पण नाही, फार मी अंडरस्टँडिंग लेवलला नाही जात आहे, पण जस्ट टू एक्सप्लोअर, इंट्रोड्यूस अँड नो इच अदर, दॅट इज इट. ओके. आणि ही एक प्रकारची आपण म्हणूया एक्सपेरिमेंट आहे असं म्हणूया. त्याच्यामध्ये इमोशन्स नसाव्यात. ओके. इमोशन्स डेटिंग फेज मध्ये इमोशन्स होत्या, कारण डेटिंग हे रिलेशनशिप नव्हे. मी नेहमी सांगत आहे, डेटिंग इज नॉट इक्वल टू अ रिलेशनशिप. डेटिंग ही एक फेज आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त एक्सपेरिमेंट करताय, एक्सप्लोर करताय त्या पार्टनर बरोबर किंवा पार्टनर्स बरोबर ऍट अ टाइम, आणि त्यानुसार तुम्हाला कळतंय की येस वी आर मिसिंग इच अदर किंवा वी आर ऑन द सेम पेज, कुठेतरी आम्हाला सेम अंडरस्टँडिंग वाटतं एकमेकांबद्दल, आम्ही दोघं पुढे जायला रेडी आहोत. देन यू विल एंटर अ सिरियस रिलेशनशिप. ओके. सो डेटिंग हे काही काळापुरतच असावं, बरोबर ना की 2-2, 3-3 वर्ष तुम्ही डेट करता, ते तुम्ही एकमेकाची नाही स्वतःची फसगत करताय. बरोबर आहे, कारण का बघ यू आर नॉट गोइंग एनिवेअर इन दॅट. म्हणजे तुम्ही डेटिंग मध्ये परत त्यामध्ये शाश्वती कुठलीच नाही, तशी लग्नामध्येही आता नाहीये, रादर संसारातही नाहीये, पण तरी जर डेट करताय तर ऑलवेज यू आर फ्री, यू आर ओपन फॉर एंटर इन एनी अदर डेटिंग और डेट एनी अदर पार्टनर. बरोबर. पण असं असताना जर का तुम्ही सिरियस आहात किंवा तोही सिरियस आहे, दोघेही सिरियस आहात, तर जा ना मग सिरियस रिलेशनशिप करता. सो मिनिमम आय वुड से 3-4 महिने 3-4 महिने इज अ ग्रेट फेज, गुड टाइम. तुम्ही एकमेकांना बरोबर बऱ्याच ठिकाणी जा, एक्सप्लोर करा आणि त्यानंतर यू एंटर दिस, आणि मग रिलेशनशिप, आणि त्यानंतर मग लग्न येत आहे किंवा लिव्ह इन येत आहे. सो इट इज युअर चॉईस वेदर. एक सिरियस रिलेशनशिप मध्ये सुद्धा आपण 2 वर्ष आहोत, 3 वर्ष आहोत, 6 महिने आहोत मिनिमम, पण ऍटलीस्ट मिनिमम 6 महिने तरी पाहिजे, जस्ट टू नो इच अदर. आणि कमिटमेंट जे तू मगाशी म्हणालास की जर मी कमिटेड आहे किंवा मी खूप जास्त तिला समजून घेतोय किंवा मी खूप प्रत्येक वेळेला इनिशिएटिव्ह घेतोय, कुठे भेटायचंय कुठे नाही भेटायचंय, तर त्यावेळेला तिच्याकडनंही तसाच सेम लेवलचा, अगदी मी म्हणेन इनिशियली 70-30% असू शकतो, पण ग्रॅज्युअली तो तुमचा 60 आणि तिचा 40 असेल, मग तुमचा 50-50 असेल, असं होऊ शकतं. नॉट नेसेसरी की 50च असला पाहिजे, पण इक्वल नसण्यापेक्षा ऍटलीस्ट कुठेतरी रेसिप्रोकेट होत आहे, दोघंही एकमेकाला रिस्पॉन्ड करताय, then it is growing, the relationship is growing. जर हे नाहीच होत आहे अजिबात, म्हणजे तुम्ही 90% इनिशिएटिव्ह घेताय आणि 10% तिच्याकडनं किंवा तिला त्याच्याकडनं रिस्पॉन्ड नाही मिळत आहे, दॅट डज मीन की हे वर्क नाही होत आहे. आता ह्यालाही तुम्ही सेट द टाइम लाईन, बरोबर, 2 महिने 3 महिने, आणि देन कम आउट ऑफ अ रिलेशनशिप. बरोबर, कारण ते फेस अवघड असतं. काय होतं की चला डेटिंग केलं, सपोज एक 3-4 महिने जसं तुम्ही म्हटलात, त्यानंतर काय लोक रिलेशनशिप मध्ये वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष होतं. मग काय होतं की घरवाल्यांना वगैरे कळायला सांगतो आपण की बाबा असं असं आहे, कारण घरवाल्यांना शेवटी कळतच ते आपल्या वागण्यावरनं किंवा असं सगळं बदलतं. त्यानंतर मग विषय काय निघतात घरवाल्यांचे मुलीवर, आपल्या समाजात थोडंसं आहे की मुलीवर किंवा मुलावर, की बाबा आता तुझं वय,
आता तू लग्नाचा विचार कर, तुला पार्टनर पण मिळाली आहे वगैरे. मग जनरली म्हणजे माझ्या ऑब्झर्विंग मध्ये आला आहे की लोक जनरली मग घरवाले जेव्हा जिकडे इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा ते म्हणतात की चला आता आपण लग्न करूया. म्हणजे सगळं चांगलं तोपर्यंत सगळं चाललं असतं, एव्हरीथिंग इज फाईन. पण मग चल ठीक आहे, मग दे आर ऑल्सो की हा चल आपण लग्न करूया. आणि मग देन दे मीट द वॉल की अरे हे काय झालंय एकदम असं, आणि वेगवेगळे कॉन्सिक्वेन्सेस असतात. तर हे कितपत म्हणजे मॅटर करतं? दोघांना आपलं सिरियस रिलेशनशिप जर का लग्नामध्ये रादर संसारामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, कारण वेडिंग आणि मॅरेज दीज आर टोटली डिफरंट कॉन्सेप्ट. त्यामुळे जर का तुम्हाला संसारामध्ये ते कन्व्हर्ट करायचंय तर यू बोथ रिक्वायर द करेज, यू बोथ रिक्वायर द कॉन्फिडन्स फॉर दिस. एक इनिशिएटिव्ह घेण्याकरता कलेजा लागतो राईट, की अरे मला हे असं असं करायचं तर मी इंट्रोड्यूस करून देतो तुला माझ्या आई वडिलांना, किंवा ती म्हणते मी इंट्रोड्यूस करून देते. एका फेज नंतर म्हणते मी, इनिशियली अगदी 2 महिन्यात नाही म्हणते, पण अगदी 2-3 वर्षांनी 4 वर्षांनी सुद्धा. अशा केसेस आहेत ना मयुरेश, की 9 वर्ष ते रिलेशनशिप मध्ये आहेत आणि द मोमेंट शी वॉन्टेड टू इंट्रोड्यूस हिम ही स्टार्टेड गेटिंग डिसअपिअर्ड. म्हणजे तो अवॉइडच करायला लागला तिला. ओके, कारण दिस इज ओके, ओके, रिलेशनशिप इज ओके. ओके, ते लग्न आणि मग ती फॅमिली आणि मग ती कमिटमेंट म्हणूया आपण, किंवा ती रिस्पॉन्सिबिलिटी नकोय मला. आणि मग ते नातं तुटलं. माय गॉड. जस्ट 3 महिन्यात. म्हणजे 9 वर्ष एकमेकांबरोबर सिरियस असताना, एकमेकांना समजून घेताना, जस्ट बिकॉज ऑफ पेरेंट्स त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. कारण अपेक्षा इनिशियल लेवलला तर अपेक्षा येणारच, आणि त्या जेव्हा एक्सचेंज झाल्या बोलणी किंवा एकमेकांबरोबर बोलणं झालं तेव्हा ते डिस्टर्ब झालं. आणि ही जी केस सांगते मी 9 वर्षाची 3 महिन्यातली, त्याच्यामध्ये तो ऍक्च्युली आलाच नाही. म्हणजे पेरेंट्स जाऊन भेटले त्याचे वगैरे, पण त्यांनी इंट्रोड्यूस करायला, तिनेच इनिशिएटिव्ह घेतला त्याच्या वटकन. ती घरी वगैरे त्याच्या गेलेली होती, पण समहाऊ तो तिच्या समोर यायला तयार नाही आणि ते नातं तुटलं. मग अशा वेळेस काय चेक्स करायला पाहिजेत? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 9 वर्षाचं एक्झाम्पल घेतलं की काय असं कुठे कॉन्व्हर्सेशन, यू ब्रिंग अप द कॉन्व्हर्सेशन ऑफ मॅरेज, की जस्ट टू चेक की बाबा पार्टनर आर ऑन द सेम लाईन. कारण का जे तुम्ही म्हणतायत की त्याला कोल्ड फीट झाले असतील की नाही हे मला नकोच आहे, किंवा मुलीलाही अच्छा होऊ शकतं, मुलीला पण होऊ शकतं, मुलांनाही होऊ शकतं. तर असे काही चेक्स आहेत इन अ रिलेशनशिप दॅट ते तुम्ही एकमेकांना विचारू शकता किंवा डिस्कस करू शकतात, ज्याच्याने तुम्हाला कळतं की अरे बाबा एकमेकांचा रेडीनेस आहे का नाही मॅरेजसाठी. करेक्ट, खूप चांगला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 1.5-2 वर्ष झाल्यानंतर तुम्ही ऍटलिस्ट फक्त प्रेमाने नाही ना सगळा संसार होत आहे, किंवा नातं त्यांनीही नाही फुलत आहे. ओनली लव्ह इज नॉट इनफ. मग त्यामध्ये तुमचा एक हळूहळू अपेक्षा तुमच्या हळूहळू कमी होऊन ऍक्सेप्टन्स यायला पाहिजे नात्यामध्येच. म्हणजे आणि तो ऍक्सेप्टन्स समोरच्याकडनं येतोय का, किंवा थोडेसे कधी तुम्ही तुमचे चॅलेंजेस आहेत तर त्यावेळेला समोरचा तुम्हाला पार्टनर सोबत देतोय का. काही हॅबिट्स तुमच्या मे बी बॅड हॅबिट्स असतात जे तुम्ही अड्रेस करताय तुमच्या पार्टनरला, आणि ती किंवा तो जो कोणी पार्टनर आहे तुमचा तो रेडी आहे का तुम्हाला हेल्प करायला. डज युअर पार्टनर अप्रिशिएट यू लिटल बिट. दीज आर द सिम्पटम्स की कुठेतरी हे मोटिवेटिंग आहे, कुठेतरी हे ग्रोथ मध्ये आहे. ओके, बरोबर. कारण तिथून मग आपल्याला कळणार आहे की खरंच आपण जर लग्न करणार आहोत या व्यक्तीशी तर फक्त म्हणजे फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह करून ह्याची गरज नाहीये, किंवा तिचं करिअर सेट आहे त्याचं करिअर सेट आहे हे उपयोगाचं नाहीये. तर आपल्याला कुठेतरी इमोशनल कंपॅटिबिलिटी पण बघायला पाहिजे, जी फार महत्वाची आहे. कारण बेस्ड ऑन वी आर ह्युमन्स, त्यामुळे त्याच बेसवरती तुमचं नातं टिकणार आहे. बाकी इट इज युअर कॉल, लाईक तुम्हाला कशा प्रकारे पुढे न्यायचंय की नाही न्यायचंय. बरोबर. इथे एक केस स्टडी सांगेन, म्हणजे मला जस्ट अगदी आत्ता आली, मगाशी जशी सांगितली तशी. इथे असं झालेलं की मुलांनी इंट्रोड्यूस वगैरे केलं, सगळं झालं आणि सगळं छान व्यवस्थित, काय आहे सवयी कुठल्या, कल्चर वेगवेगळं घरातलं. आणि नंतर मग असं व्हायला लागलं की ती मुलगी जी होती ती खूप जास्त पॉझेसिव्ह होती त्याची. ओके. त्यामुळे घरी गेल्यानंतर जेव्हा त्याच्या घरी जायची तेव्हा त्याच्या आई वडिलांचा तिला थोडासा हस्तक्षेप वाटायला लागला आधीचा, लग्नाच्या आधी. त्यामुळे शी स्टार्टेड अव्हॉइडिंग, लाईक त्याला कुणाला भेटू नाही द्यायची, कधी पिकनिकला एकत्र जायचंय त्याच्या फ्रेंड्स बरोबर, किंवा मे बी त्याच्या रिलेटिव्हनी कधी बोलावलंय. लग्नाच्या आधीचीच गोष्ट सांगते. तेव्हाही ती अशी खूप पॉझेसिव्ह असल्यामुळे त्याला कुणाला भेटू नाही द्यायची. सो रिलेशनशिप मध्ये होता तेव्हा तुम्हाला ही गोष्ट जाणवली नाही. द मोमेंट यू वॉन्टेड टू गेट
मॅरिड आणि तुमची फॅमिली इन्व्हॉल्व्ह झाली, तसा तिच्यामध्ये ते अँटिनाज उभे राहिले की अरे हा माझा शेअर होतो इकडे तिकडे, अँड दॅट आय वॉन्ट, आय मीन आय वॉन्ट सॅक्रिफाईस. त्यामुळे तिला त्याला शेअर नाही होऊ द्यायचं होतं. मग त्यात त्याच्या कझिन्स पण असायच्या, फ्रेंड्स असायचे, कितीतरी. शी वॉज सो पॉझिटिव्ह ऑफ दॅट नातं. तसं नाही वर्कआउट झालं. पण मग याचं काय मूळ कारण असू शकतं? तिचा ट्रॉमा होता, तिचा पास्ट होता. कारण जेव्हा मी भेटले, आता त्यांनी त्याच्याकडनं आलेली केस, त्याच्यामुळे तिला जेव्हा भेटले तेव्हा म्हटलं हे बेटर आहे की तिला एक तर काम करायला लागेल, आणि विच आय एम रेडी टू वर्क, पण तिचा ऍक्सेप्टन्स पाहिजे काम करायचा, आणि शी वॉज नॉट रेडी. सो इट्स बेटर टू कॉल आउट. कारण इतकं चांगलं नातं होतं पण ती रेडीच नव्हती म्हणजे. आणि शी वॉज टू ॲडमेंट, रादर व्हेरी स्टबर्न अबाउट की माझ्यात काहीच दोष नाहीये. देन यू कांट हेल्प. बरोबर. पण डिनायल फेज मध्ये जर खूप पेशंट्स तुम्ही खूप पेशंट्स कोचेस म्हणूया, येस, तर त्यांना आपण पेशंट म्हटलं आठवण होईल, आपण आता क्लायंट्स म्हणूया की एखाद्याची केस आहे, ठीक आहे, सपोज बायको आणि नवरा, आणि तुम्ही इंडिव्हिज्युअली भेटतात. जसं तुम्ही अच्छा, तू लग्नामध्ये एंटर झालास? नाही, अजून नाही गेलो. अजून म्हणजे जस्ट आता तुम्ही आलाय म्हणून पार्टनर. हा, पार्टनर. पण एखाद्याला डिनायलच आहे, किंवा एखाद्याला आता सांगतोय की अरे मी माझ्या बायको बाबतीत हे माझ्या पार्टनर बाबतीत हे फेस करतोय, तर आणि त्या पार्टनरनी जेव्हा ती तुम्हाला भेटते आणि ती कम्प्लिटली डिनायल मध्ये असेल, तर मग काय करायचं तेव्हा? जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता पार्टनरकडे की हा असा आहे किंवा ही अशी आहे, तर आधी पहिलं तुमच्यामध्ये काहीतरी कमी असू शकते. बरोबर. डू नॉट होप, आय मीन डोंट कीप ऑन होपिंग की तुमचा पार्टनर चेंज होईल. इट डझंट हॅपन. इट डझंट हॅपन. लेट्स ब्रिंग अ रियालिटी. मी इथे कुठे फिलॉसॉफिकल गप्पा मारायला नाही आली, त्यामुळे इट्स अ हार्ड फॅक्ट, रादर इट इज अ यू नीड टू गिव्ह अ रियालिटी चेक. यू कांट फूल युअरसेल्फ. बरोबर. राईट. आणि तुम्ही त्याची फसगत तर सोडून द्या, स्वतःचीच इथे इतकी छान फसगत करताय, आणि त्याच लूपमध्ये तुम्ही राहून ऍक्च्युली यू कीप ऑन रिप्लेसिंग द पार्टनर्स. त्यांना निष्पन्न काहीच नाहीये त्यांना. त्यामुळे तिच्यामध्ये जर का ही उणीव असेल, तिचा काही ट्रॉमा असेल, लहानपणापासून पेरेंट्स बरोबरचं तिचं बिहेवियर असेल, काही एपिसोड्स असे झाले असतील, काही अनुभव तिला आले असतील, ब्रेकअप झाले असतील, त्यातनं हिल तर व्हायला पाहिजे. बरोबर. आता गोळी घेऊन तर हिल होणार आहे का? चला 1 किलो हॅपीनेस आपण घालूया, किंवा आपण त्याची गोळी मिळते ती घेऊया, आणि आपण असं नाही होत ना. यू नीड टू पुट द एफर्ट्स फॉर दॅट, यू नीड टू गिव्ह टाइम फॉर दॅट, यू नीड टू इन्व्हेस्ट युअर एनर्जी इन दिस. तर तुम्ही त्याच्यातनं थोडे स्वतःला एलिव्हेट करता. एलिव्हेट ह्या लेवलला करता की इमोशनल तुमची थोडी मॅच्युरिटी वाढते. यू बिकम इमोशनली कंपोज्ड. राईट. 2 एक्स्ट्रीम्सला नाही जात तुम्ही. बरोबर. एक तर चवताळणं, किंवा एक तर खूपच जास्त रडायचं, किंवा ओव्हर सबमिसिव्ह. दीज आर 2 डेंजरस थिंग्स. आणि मग ओव्हर फाईट्स पण होऊ शकतात कधी कधी. हा, ओव्हर एन्झायटी असेल तर त्याचं निष्पन्न त्याच्यात होतं, कारण अँगर जास्त येऊन जातो ना त्याच्यामध्ये, डिस्टर्बन्स जास्त होतो. कुठल्याही रिलेशनशिपला तो डिस्टर्बन्स जास्त येऊन जातो. ओके. आणि ते टॉक्सिक होतं. आता जसं मग आपण आपल्या याच्यात आता आपण रिलेशनशिप वर मॅरेज कडे येऊया. तू खूपच कमिटेड आहेस. की वन्स लेट मी गिव्ह यू दॅट कॉम्प्लिमेंट बिकॉज यू आर ट्युनिंग टुवर्ड्स द मॅरेज. दॅट्स व्हेरी गुड. सो देन कमिंग टू मॅरेज. ओके. वेन पीपल गेट, सगळं छान झालं, ओके, दोघेही नॉर्मल आहेत, दोघांनाही लग्न करायचंय, फॅमिली हॅज ऍक्सेप्टेड, आणि तुम्ही खूप छान टर्म म्हटलात की एक वेडिंग आणि मॅरेज मधला जो फरक आहे त्याच्यावर वी वुड लाईक टू नो मोर. वेडिंग 1 दिवसाचं असतं, मॅरेज आयुष्यभराचं असतं. काय कायचे वेडिंग 3 महिने चाललेले. चल ठीक आहे, 3 महिने इन्स्टावर आपण बघितलं 3 महिने वेडिंग करा. ओके. हा. पण जो संसार होणार आहे किंवा मॅरेज जे होणार आहे ते पुढचं लॉंग टर्म असणार आहे. म्हणून तो तिला विचारतोय, विल यू मॅरी मी? ही इज नॉट आस्किंग विल यू वेड मी. Correct. Are you a woman to marry a man? Okay. Or are you a girl? Oh. Are you a papa's girl? When you are actually alligating him that he is mama's boy, are you a papa's girl? का डॅडीज गर्ल, काय जे म्हणत असतील. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की इफ यू वॉन्ट टू चेंज, यू नीड टू चेंज फर्स्ट. राईट. सर्च विद इन. सिम्पल बात आहे. आता वेडिंग 5 दिवसाचं नाही, 3 महिन्याचं करा. कोणाचं काही जाणार आहे का? नाही, अजिबात नाही. तुम्ही तुमचा पैसा आहे, कसा इन्व्हेस्ट करायचा हे तुमच्यावरती आहे. पण वेडिंग मॅनेजर्स आहेत किंवा वेडिंग मॅनेजमेंट होते, मॅरेजची मॅनेजमेंट का नाही? देर आर नॉट अ सिंगल मॅरेज प्लॅनर. देर आर वेडिंग प्लॅनर्स, देर इज नो मॅरेज प्लॅनर.
ह्याचा विचारच नाही करत की लग्नाआधी आपल्याला ह्या गोष्टींचा ह्या गोष्टी तपासून बघायला हो. पाहिजे. ह्याच्यात काही चूक नाहीये, काहीच गैर चूक नाहीये. नाहीये. हो. म्हणजे तुम्ही पार्टनर्स बरोबर चेंज करून तुम्ही ऑलरेडी बघितलंय डेटिंग हम्म. फेज मध्ये, हम्म. किंवा मे बी तुम्ही तिथून पुढे येऊन एक डेटिंग पार्टनरला सिलेक्ट करून तुम्ही रिलेशनशिप मध्ये आलात. रिलेशनशिप नंतर तुमची बोलणी वगैरे झाली आणि यू आर रेडी, यू आर मेंटली, बरोबर फिजिकली, बरोबर सगळ्या अँगल्सनी तुम्ही रेडी आहात आता लग्न करायला. पण तो लग्नानंतर जो संसार होणार आहे त्यामध्ये यू आर गोइंग टू बी अ वाईफ अँड अ हजबंड. हम्म. त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याचे रोल्स हे फार वेगळे आहेत ना. बरोबर तेव्हा तुम्ही फियॉन्से नसणार आहात हो, एकमेकांचे, हो. तेव्हा तुम्ही पार्टनर्स नसणार आहात एकमेकांचे. हम्म. तर हे जाणणं गरजेचं आहे आधी. तर त्याची प्रिपरेशन त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त अँगल्स आहेत ऍक्च्युली. म्हणजे नुसतंच फक्त अरे नाही रे राहू आपण असं नाहीये. तुम्ही जॉईंट फॅमिलीत जाणार आहात का तुम्ही दोघं एकटे राहणार आहात? जॉईंट फॅमिली म्हणजे आजकालच्या बरोबर डेफिनेशन प्रमाणे आई वडील असणे ह्याला ही जॉईंट जॉईंट फॅमिली फॅमिली म्हणतात म्हणतात. आजकाल. बरोबर त्यामुळे जॉईंट फॅमिलीत राहणार आहात का दोघं जण एकटे राहणार आहात तुम्ही? जर दोघे एकटे राहणार असाल तर सोन्याहून पिवळं हम्म. राहा, Correct. एक्सप्लोर करा. Correct. दॅट्स द बेस्ट ऑप्शन. आय कीप Absolutely. ऑन सेइंग. एक 4-5 वर्षापूर्वी, आता 2018 सालचा माझा व्हिडिओ आहे युट्यूबला की मॅरेजवरती, म्हणजे की खरंच पेरेंटल इंटरफिअरन्स वरती. तर अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुमचा संसार जेव्हा सुरू होतो तेव्हा इनिशियली तुम्हाला एक स्पेस मिळणं गरजेचं आहे स्वतःची, बरोबर ग्रो करायला ते हो, रिलेशनशिप हो. किंवा संसार तुमचा. आणि त्यासाठी एकत्र राहण्यापेक्षा ऍक्च्युली काहीतरी ऑप्शन तुम्ही शोधावं. दोघांनी राहावं, म्हणजे हम्म. वेगळं राहावं, आणि मग सॅटर्डे संडे ते तसा हा, ऑप्शन तुम्ही शोधू शकता बरोबर की तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर राहू किंवा सेम शकता. सोसायटीत राहा किंवा तरीही जवळ चालेल. राहा. हा मुद्दा असा आहे की दोघांचा बेस, नात्याचा, लग्नाचा स्ट्रॉंग बेस बनवणं फार गरजेचं आहे. इफ यू बोथ आर नॉट कनेक्टेड, बरोबर हाऊ आर यू गोइंग टू प्रोसीड दिस? हम्म. आणि बरोबर ते आहे. कनेक्शन फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. करेक्ट. कारण का लग्न झाल्या इफ यू लिव्हिंग विथ युअर पेरेंट्स, तर मग त्या मुलीला खूप जास्त अवघड असतं. कारण का तिला फक्त नवऱ्याबरोबर कनेक्शन नाही बनवायचंय, पण सासू बरोबर, Correct. त्याच्यासोबत बहीण असेल किंवा Correct. बाबा असतील त्यांच्याबरोबर कनेक्शन. वेळेस मुलांना तेवढं नाही, काय थोडा दिवस गेले घरी माहेरी मुलीच्या, दॅट इज द कनेक्शन. Correct. सो आय थिंक इट इज मोर चॅलेंजिंग ऑन द पार्ट ऑफ द गर्ल. करेक्ट. सो व्हॉट यू से टोटली मेक सेन्स की जर तुम्ही सेपरेट राहणार असाल तर पहिलं तुमचं रिलेशनशिप ग्रो करा अँड देन मे बी पेरेंट्स बरोबरचं रिलेशनशिप बरोबर. वाढवू शकता. आणि जर तुम्हाला पेरेंट्स बरोबर राहायचंच आहे हम्म. तर मे बी लग्नाआधीचा तुम्ही हा कोर्स जो आहे अवेलेबल हा. तो, किंवा तुम्ही स्वतःहून काम करा. असं नाही की बरोबर आहे. माझा कोर्सच घ्या किंवा असं काम करा माझ्याबरोबर, पण तुम्ही स्वतःहूनही काम करू शकता. एकमेकांबरोबर बोला, आई वडिलांबरोबर, म्हणजे सासू सासऱ्यांबरोबर दोघांच्याही हा. बोलणं झालं पाहिजे. हो. त्यांच्या हॅबिट्स काय आहेत, घरातलं कल्चर काय आहे, मला राग कधी येतो, मला वाईट कधी वाटतं, मला वर्ड्स जास्त मॅटर करतात का, हम्म. माझी ही सवय अशी अशी आहे आणि ह्याला मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. यू नीड टू स्पीक दिस, यू नीड टू अड्रेस दिस विथ इच अदर. कारण नंतर मग हेच दिलं, तेच दिलं, असं दिलं, तसं बरोबर. दिलं. मला माहितीये माझ्या मुलाला ज्यूस कुठला आवडतो आणि तो कुठल्या वेळेला, कुठच्या सेकंदाला द्यायचा आहे, ते तुला कुठे बरोबर. कळला, तू आता नवीन आली. हे सगळे नको आहेत आपल्याला उद्योग. खरंय. आणि ते उद्योग करायचे असेल तर प्लीज करा. दॅट्स युअर चॉईस. म्हणजे त्याच हो, लूपमध्ये हो. आपण अडकतो असं मला वाटतंय. आणि मग 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 आपण म्हणणार की अरे मॅरेजेस आर गेटिंग डिव्होर्स्ड. मग ते ब्लेम टाकून मॅरेज सिस्टमला तुम्ही ब्लेम ब्लेम करता. मॅरेज सिस्टम इज नॉट रॉंग. You are getting confused because you are not putting your efforts to build that commitment. Rather, you don't Right. know how to deal with it. Right. Simple way. मॅम या कोर्सच्या बाबतीत जरा सांगा आम्हाला, कारण का आमचे व्ह्युअर्स. प्रीमॅरिटल कोर्स जो म्हटला हा. तो 6 महिन्याचा कोर्स आहे मयुरेश. हा सिम्पल. ओके. याच्यामध्ये मुलगा मुलगी म्हणजे त्यांचे इंडिव्हिज्युअल सेशन्स होतात, मुलाचे इंडिव्हिज्युअल सेशन्स होतात, त्यानंतर कपल सेशन्स होतात, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या आई वडिलांबरोबर सेशन्स होतात. म्हणजे मुलीचे त्याच्या आई वडिलांबरोबर, म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांबरोबर, त्याचे त्याच्या सासू सासऱ्यांबरोबर. ओके. आणि मग एक फॅमिली सेशन असतं. एक नाही, Okay. रादर हा. 2 असतात, पण ही फॅमिली सेशन असतात. दिस गिव्स यू द सुपर क्लॅरिटी. एव्हरीथिंग Wow. कम्स ऑन पेन, आय मीन ऑन पेपर. एव्हरीथिंग बिकम्स क्रिस्टल क्लिअर फॉर यू. आणि मग तेव्हा तुम्ही तुमचे काय म्हणू, डील ब्रेकर्स म्हण, किंवा तुम्ही यू बरोबर कॅन आहे. डिसाइड की बरोबर बाबा आहे. हे होऊ शकतं आणि ह्या याच्यात मी नाही करू शकत. इट्स हा. बेटर बरोबर ना, आहे, निदान खूप तो better आहे. डिवोर्सचा टॅग घेण्यापेक्षा हो. निदान आधी जरी कॉल ऑफ करत असाल, दॅट इज Absolutely. ओके. किंवा दोघं खरंच प्रेमात आणि अंडरस्टँडिंग लेवलला आहात आणि यू डोंट वॉन्ट टू कॉल इट ऑफ, बरोबर. यू कॅन स्टे सेपरेटली. ऍब्सोल्युटली. अगदी सोपं. अगदी सोपं आहे. मला वाटतं मॅम या कोर्सची फार गरज आहे. कारण का आय एम हिअरिंग दिस फॉर द फर्स्ट टाइम.
आय एम शॉक की असे कोर्सेस नाहीच आहेत जे नो वेअर इन इंटरनेट ऑल्सो युल फाइंड. हे सॅडनेस आहे आपल्या मार्केटिंग किंवा द होल इंडस्ट्री. वी आर नॉट वर्किंग प्रो मॅरेजच्या ऐवजी आजकाल ते प्रो डिवोर्स झालेलं आहे. म्हणजे पूर्वी असं होतं की चल बाबा एखाद्याची सगाई तुटली वगैरे आपण म्हणायचो अरे काही नाही जाऊ दे वगैरे वगैरे. आजकाल डिवोर्स झाला. इट्स व्हेरी नॉर्मलाइज करून टाकले. इज इट अ ट्रेंड? काय तुम्ही काय बघताय ह्याला? इट्स अ ट्रेंड ना. इट्स अ ट्रेंड. लेट इट बी. I am no one to judge here. Correct. It's your life, it's your choice. Simple. बरोबर. पण वेडिंग पेक्षा मी म्हणेन मॅरेज इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. इट्स नॉट युअर एंटायर लाईफ टू क्रश इट. ओके. इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ अँड यू नीड टू गिव्ह द प्रायोरिटी अकॉर्डिंगली. अंडरलाईन दिस. पण मॅम याच्यामध्ये मग असं होतं कधी कधी की जनरली पार्टनर्स in marriage they wish the best for each other. करेक्ट. बरोबर. करेक्ट. मग त्याच्यामध्ये थोडीशी लाईन्स क्रॉस होतात की ते केअर कॅन बिकम इन टू नॅगिंग की अरे तू हे नको करू. त्याला कळतंय की तो पण तिला म्हणत असतो की नाही मी कुठेतरी हे किंवा तिच्या काहीतरी हॅबिट्स किंवा काहीतरी असतील त्याच्यामुळे तो पण तिला म्हणत असतो की नाही. पण मग होतं काय की ते सगळं याच्या गोष्टीवरच रिव्हॉल्व्ह व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे पण फाईट्स कधी कधी इन्क्रीज होऊ शकतात किंवा गोष्टी सेपरेशनच्या ह्याच्याला पण जाऊ शकतात. तर या वेळेस काय करावं? कारण का काय की आपण म्हणतो ना की लग्नाआधी सगळं फ्लारी असतं की असं पण म्हणतात लोक अरे तू लग्नानंतर किती बदललीस किंवा बदललास. कारण का ते इन्व्हेजन ऑफ प्रिव्हसी झालं नसतं तोपर्यंत. काय डेटिंग छान असतं का मी माझ्या घरी जातो ती तिच्या घरी जाते. सो वी आर नॉट लिव्हिंग टुगेदर. पण वेन दॅट हॅपन्स इन मॅरेज ऑर ए लिव्ह इन दॅट कम्प्लिटली चेंजेस. का की फॉर एक्झाम्पल जर मी माझ्या मित्रांबरोबर अरे मी बाहेर जातोय मित्रांबरोबर मग तिला प्रॉब्लेम होणार असं. पण मग ती गेली तर मला काय प्रॉब्लेम नाही असं. मग या गोष्टीला कसं डील करायचं? हाऊ डू यू कीप दॅट प्रिव्हसी इंटॅक्ट ऑर युअर स्पेस इंटॅक्ट? स्पेस इंटॅक्ट तर राहते तुमची. somehow you take each other for granted once you enter in live-in or marriage. Okay. Taken for granted घेतल्यामुळे तेवढं जपणं नसतं. म्हणजे केअर आहे पण गृहीत धरलंय त्याच्यामुळे तू आहेसच माझ्यासाठी. तर ते जे काही कॉन्शियस एफर्ट्स घालायचे असतात ना ते थोडे थोडे कमी होऊन जातात. ओके. And that's how a person gets hurt. One of the partners जो किंवा जी इमोशनल असेल starts getting hurt. तू मला हे असं बोलला नाहीस किंवा तू मला असं बोललास किंवा तू उठून निघून गेलास डायरेक्ट. तू मला सांगितलं पण नाहीस की तू कुठे जातोयस ते. आणि 1:30 वाजले पण मी वाट बघितली मग नंतर मला झोप लागली. आल्यानंतर तुम्हाला उठवलंही नाहीस. मायनर थिंग्स पण दोज मॅटर अ लॉट. स्मॉल थिंग्स ब्रिंग अ वाईड गॅप, अ बिग गॅप बिटवीन अ कपल. स्मॉल पेटी थिंग्स त्या जेव्हा स्मॉल आहेत त्याच वेळेला ते रिझॉल्व्ह करायला काम करा. आणि वी आर ह्युमन्स. अगेन आय एम सेइंग आपल्याला गट फिलिंग असतं. नाही तर तुम्ही डेड आहात का? तुम्ही काय म्हणतात त्याला टेक्निकल बॉक्स आहात का? मशीन आहात का? मग मशीनमय होऊन जा. मग लग्न नका करू किंवा लिव्ह इन मध्ये नका राहू. सिरियस रिलेशनशिप मध्ये नका राहू. जस्ट कीप ऑन डेटिंग, एन्जॉयिंग युअर लाईफ. करेक्ट. इट इज युअर चॉईस. पण दॅट इज वाय द रिलेशनशिप स्टार्ट्स फेलिंग. मॅम आपण बोलतो की रिलेशनशिपमध्ये काय अर्ली साईन्स असतात ज्याच्याने एखादा कळतं की हे फेल्ड मॅरेज कडे जातोय आपण किंवा फेल्ड रिलेशनशिप कडे? असे काय साईन्स असतात? पहिली गोष्ट अशी असते की तुम्हाला दुसरा पार्टनर तुमचा रिस्पॉन्ड करणं हळूहळू कमी करतो. ओके. म्हणजे तुम्ही मेसेज टाकताय, कॉल करताय तर अगदी डिसअपिअर नाहीये पण मे बी त्याच्या सोयीनी किंवा तिच्या सोयीनी तो तुम्हाला रिस्पॉन्ड करतोय. दॅट्स द नंबर 1 साईन. आणि हे कंटिन्यू होत आहे. असं काही एकदा झाल्यानंतर आपण जज नाही करत पण हे जवळजवळ 2 महिने वगैरे कंटिन्यू होत आहे असं किंवा रादर महिनाभर सुद्धा हे कंटिन्यू होत आहे. आफ्टर मल्टिपल कॉलिंग ऑल्सो शी ऑर ही इज नॉट कॉलिंग बॅक ऑर रिसिव्हिंग द कॉल रादर. आणि एव्हरी टाइम एक्सक्यूज देणं होत आहे काही ना काहीतरी. ठीक आहे. नेक्स्ट गोष्ट अशी असू शकते की अंडरस्टँडिंगचा अभाव आहे. म्हणजे जर का मी सांगितलं की अगं मी मीटिंग मध्ये होतो म्हणून मी आता कॉल नाही उचलला तुझा आणि किंवा मी आउट स्टेशनला आहे, मी काय म्हणू आपण कामानिमित्त मी बाहेर आहे, ऑफिस टूरला आहे आणि म्हणून मी 3 दिवस कामामध्ये असेल तर मी आय वोंट बी एबल टू रिसीव्ह द कॉल. मग त्याच्यावरती डाऊट घेणं, मग 50 कॉल्स करणं
आणि मग त्याच्यानंतर जे काही आहे, बरोबर, दिस इज द साइन दॅट रादर दॅन यू द प्रॉब्लेम, देर इज अ प्रॉब्लेम फ्रॉम द अदर एंड, की तिचा पॉझिटिव्हनेस किंवा त्याचा पॉझिटिव्हनेस जास्त आहे किंवा हा. इन्सिक्युरिटी जास्त आहे. बरोबर आहे. हा. राईट, कारण दॅट इज वाय. करेक्ट. हा. पुढचा मुद्दा असा येतो की क्लॅरिटी नाहीये त्याच्यात, नात्यातच क्लॅरिटी नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळेला एक खोटं बोलायला लपवायला दुसरं खोटं बोललं जातंय, तिसरं खोटं बोललं जातंय. तर समहाऊ दिस इज आय मीन युअर गट फिलिंग डेफिनेटली टेल्स यू. त्याच्यात तुम्हाला कधीतरी जर का तुम्ही पार्टनरला तुमच्या दुसऱ्या कोणाबरोबर सुद्धा बघताय, मे बी तो साधा फ्रेंड जरी असेल, पण क्लॅरिटी नसल्यामुळे डाऊट रेज होऊन जातो. राईट. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे देर इज आय वुड से नो क्लिअर कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन मध्ये सुद्धा काही गोष्टींचं जपणं असतं. कम्युनिकेट करताना, इंटरॅक्ट करताना तुम्ही समोरच्याचं भान ठेवता, विचार करता, कारण तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात ना. सो यू समहाऊ यू नो टू सम एक्सटेंट यू नो इच अदर. राईट. तर तुम्ही एक विचार करून तुम्ही बोलताय. मग त्यामध्ये जर तुम्हाला राग आलाय म्हणून तुम्ही वाटेल ते बोलाल, आणि मग तुम्हाला एकदम प्रेम वाटतंय म्हणून मग तुम्ही मग सॉरी म्हणून मग खूप प्रेमाच्या These are all two extremes. तुम्ही whimsical आहात, तुम्ही moody आहात, याचा तिचा that is not her responsibility or that is not your partner's responsibility. So इथे कुठेतरी तुम्हाला हे स्वतःचे सायन्स पण कळायला पाहिजेत. बरोबर. म्हणजे नुसतेच समोरच्याकडनं नाही. तर हे रिलेशनशिप थोडं वर्कआउट नाही होतंय, रादर मला स्वतःला काम तरी करायचं. ऍटलीस्ट हा ऍक्सेप्टन्स, किंवा आपण तिला ऍड्रेस करू किंवा तुमच्या पार्टनरला ऍड्रेस करून तुम्ही सांगू शकता की आपण एकमेकाला अशी हेल्प करूया का, विल यू बी एबल टू ऍटलीस्ट सपोर्ट मी, मला हे थोडंसं जरा चॅलेंजिंग होत आहे, कामाचे अवर्स जास्त आहेत, त्यामुळे माझी खूप चिडचिड होतीये. ऍक्सेप्ट इट, अड्रेस इट अँड रिझॉल्व्ह इट. ऍब्सोल्युटली मॅम. आय थिंक इट्स अ व्हेरी गुड पॉइंट. असं पण आपण बघतोय की आजकाल खूप लोक मॅरेज हे डिलेच करत जातात. बरोबर. म्हणजे एकतर असं असतं की मी फायनान्शियल स्टेबल होईल मग मी लग्न करीन, किंवा सेकंड मध्ये की रिलेशनशिप फोबिया किंवा मॅरेज फोबिया आपण म्हणू शकतो, वन ऑफ दिस रिझन्स. किंवा असे काय कारण आहेत की ते लग्नच करत नाहीत किंवा खूप लेट लग्न करतात, असं काय झालंय? ओव्हर नॉलेज इज ऑलवेज अ कन्फ्युजन. इतकं ज्ञान घेतलंय, इतकं ज्ञान आहे की ते करण्याची म्हणजे काय म्हणू त्याला, ती धास्ती म्हणजे ते धाडसच नाही होत. देर इज सो मच ऑफ फिअर अँड इन्सिक्युरिटी इन टुडेज मिलेनियल्स माइंड. सो दे आर इवन गेटिंग वेड विथ दॅट, आणि तेच त्यांच्या समोर येत आहे. आणि मॅम जे डिलेड मॅरेजेस होतात म्हणजे 35-33, आता फिअर इन्सिक्युरिटी मी ऑलरेडी बोलले, हा एक मुद्दा. यामध्ये पेरेंट्सचा पण मुद्दा येतो, करिअरचा मुद्दा येतो तुमचा. यू आर सो मच करिअर ओरिएंटेड. इफ यू आर ऑलरेडी मॅरिड विथ युअर करिअर, प्लीज डोंट गेट मॅरिड. सो सिम्पल. कितीतरी केसेस सांगेन की कन्सल्टेशन घेतलंय, सगळं घेतलंय, पण पुढे सेशन्स घ्यायलाच रेडी नाहीये, कारण करिअर इतकंच प्यारं आहे, इतकं जवळचं आहे. मग आम्ही आमचं करिअर सोडायचं का? नका सोडू बाबा, नका सोडू. करिअर करा, बक्कळ पैसा कमवा, पण स्पेसच्या नावाखाली लोनली झालात तर काय करणार? देर इज अ डिफरन्स बिटवीन अ स्पेस अँड लोनलीनेस, राईट? सो यू आर ऍक्च्युअली इन्व्हायटिंग द लोनलीनेस. जी दारुण कथा मी कॅनडाच्या माझ्या टूरमध्ये बघून आली, इंटरव्ह्यू घेऊन आली 45, 47, 40 पार केलेल्या माणसांकडनं. दे आर सिंगल, दे आर डिव्हास्टेटेड, दे आर डिस्टर्ब, दे आर स्ट्रेस्ड अँड दे आर लोनली. म्हणून मी नेहमी म्हणते, यू आर स्मार्ट ॲट युअर प्रोफेशनल लाईफ. बरोबर. मिलेनियल्स आर स्मार्ट ॲट देअर प्रोफेशनल लाईफ, बट दे आर डम ॲट देअर पर्सनल लाईफ. सोशल मीडिया वर लोकांना बघून त्यांचे लोकांनी चांगले चांगले मॅरेजेस उद्ध्वस्त केले, रिलेशनशिप उद्ध्वस्त केलेले आहेत, ऑल गोइंग टू अट्रॅक्शन. किंवा एखादा पोस्ट बघितला, ती आपण स्टोरी म्हणून टाकली आणि त्याच तशा पोस्टला आपण रिलेट करत जातो, तुमचं माइंड बदलत जातं. तर हाऊ इज दिस अफेक्टिंग? कारण शेवटी लिटमस पेपर सारखं आहे नाही का मॅरेज, हे सगळं तुम्ही अब्झॉर्ब करताय आणि यू आर सेटिंग युअर ओन कंडिशन्स, रादर न्यू कंडिशन्स. बरोबर. आणि जास्तीत जास्त कंडिशनल करताय तुम्ही रिलेशनशिप, जे तुमच्या डोक्यात गावी नसेल. राईट. पण तो मुद्दा बघून तुम्ही तो इतका सेट करताय की मला हे असंच हवंय माझ्या नात्यात, नाहीतर तो पार्टनर टॉक्सिक आहे. अरे बिनधास नार्सिसिस्ट म्हणून लागतात, बिनधास म्हणतात की माझा पार्टनर हा एनपीडी पेशंट आहे. अरे ऑन व्हॉट बेसिस? काय काय काय
एनपीडी पेशंट आहे, हा. नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी ओके डिसऑर्डर, डिसऑर्डर. ओके ओके. त्याचा हा पेशंट असं डायरेक्ट तुम्ही म्हणता, आणि मी भेटते तर हा तर खूप कनवाळू आहे किंवा खूप एम्पॅथेटिक आहे, खूप जास्त कन्सर्न आहे त्याचा. कशाच्या बेसवर तुम्ही अलिगेट करताय? हे काय झालं ना, इतके सगळे टर्म झालेत, म्हणून मी म्हटलं ओव्हर नॉलेज इज अ कन्फ्युजन. मॅम माझ्या एका नाव नाही घेणार काय एक्झाम्पल, पण असं आहे की त्यांचं रिलेशनशिप असं होतं की द बॉय वॉज अ बिट ओल्डर अँड द गर्ल वॉज यंगर, असं पण बोलूया. साधारण 24-25 इथली होती आणि तो 30-31 मध्ये होता, डुईंग हिज करिअर एव्हरीथिंग. अँड त्याला असं काय आवडायचं नाही बाबा, सेल्फी घे वगैरे असं. ठीक आहे, कुठे गेले आणि हे असं पोस्टिंग कर वगैरे कर, त्या गोष्टींमुळे. कारण की त्या मुलीला ते हवं होतं, कारण की ती यंग होती, तिला तिच्या मैत्रिणींना दाखवायचं की लुक आय इन अ मॅरेज, आय एम सो हॅपी, आय एम सो डुईंग वेल, आम्ही ट्रॅव्हल वगैरे करतो. आणि तो एकही पोस्ट नाही टाकायचा, त्याचं इंस्टाग्राम पेजही नव्हतं राहत. त्या रिझन असू शकतं एखाद्याचं डिवोर्स होणं. म्हणजे दॅट वॉज व्हेरी शॉकिंग फॉर अस. असं कसं होऊ शकतं? म्हणजे हाऊ कॅन दीज थिंग्स बी मोर इम्पॉर्टंट दॅन अ रिलेशनशिप? अझम्पशन्स आणि पर्सिव्ह रियालिटी म्हणूया, ते तिच्याच जाळ्यात ती अडकली ना, असं झालं. बरोबर. कारण शी वॉज कंपेलिंग हरसेल्फ टू बी ऍक्सेप्टिंग द सेम पर्सन, और त्या टाईपचा, त्या ट्रेड्स असलेला, त्या हॅबिट्स असलेला माणूस किंवा हे सगळं असेल तरच तो चांगला हजबंड आहे, असं झालं. मॅम तुम्हाला काय काय असे मेन काय काय जे आजकाल ग्रोईंग असा ट्रेंड आहे ऑफ फर्स्ट, म्हणजे हे तुम्हाला माहिती का, हा हे आहे, हे सगळ्यात जास्त होणारी गोष्ट आहे फॉर अ ट्रबल इन अ रिलेशनशिप और अ मॅरेज? सगळ्यात जास्तीत काय रिझन्स असतात? असं सगळ्यात जास्ती असणारी पहिली गोष्ट असेल ही तर लॅक ऑफ ट्रस्ट असेल, ट्रस्ट इश्यूज असतात. दुसरा येतोय तो इमोशनल सेन्सिटिव्हिटी कमी आहे. यू डोंट सेन्स युअर पार्टनर इवन दो यू आर सिटिंग टुगेदर, even after getting along with each other all these years, you can't sense your partner. आणि ती सेन्सिटिव्हिटी तुम्हाला डेव्हलप करायची. सेन्स करणं म्हणजे मी स्पिरिच्युअल लेवलला नाही म्हणत आहे, पण ऍटलीस्ट काहीतरी कुठेतरी गडबड आहे त्याची किंवा तिची, एवढं तरी तुम्ही अड्रेस करून विचारू तर शकता. यू कॅन अड्रेस दॅट, यू कॅन हॅव अ क्लिअर कम्युनिकेशन. तो जर नाही म्हणतोय तर दुसऱ्या अंगाने करा. मे बी हिज लव्ह लँग्वेज माइट बी गिफ्टिंग, त्याला छोटं गिफ्ट द्या, अप्रिशिएट करा, त्याच्यातनं तो ओपन अप होतोय का बघा, किंवा ती ओपन अप होतीये का बघा, ज्यातनं तुम्हाला कुठेतरी रिझन कळेल. तो लॅक ऑफ ट्रस्ट हे पहिलं मुद्दा झाला. लॅक ऑफ अंडरस्टँडिंग हा दुसरा मुद्दा आहे. लॅक ऑफ कनेक्टिव्हिटी आहे, लॅक ऑफ ऍक्सेप्टन्स आहे. आणि पाचवी गोष्ट मी सहज आता येते माझ्या डोक्यात म्हणून मी सांगते, तशा भरपूर मी सांगत असते, पण लॅक ऑफ ह्युमर पण आहे. देर इज अ सो मच, आय मीन काय माहिती, खूप जास्त असं रिलेशनशिप बद्दल इतका बागुलबुवा किंवा एवढं मोठं केलंय ना, म्हणून मी म्हटलं इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ. पती परमेश्वर नाहीये. प्लीज कम आउट ऑफ दॅट कन्सेप्ट. म्हणजे ते नव्हतं असं नाही, ते होतं, आत्ताच्या काळात नाहीये, तर प्लीज डोंट ऍक्सेप्ट इट. बरोबर. आणि इफ यू आर नॉट ऍक्सेप्टिंग इट, त्याप्रमाणे तुम्ही पर्सेंटेज ठेवा ना तुमच्या नात्याचं. तुम्ही आधी अगदी काय म्हणतात ते, काय त्याला फ्रेज मराठीमध्ये आपल्या, सर्व वाहून वगैरे, म्हणजे काळीज वगैरे काढून, व्हॉट इज दॅट? कशाला सांगितलेलं त्यांनी? तो फक्त म्हणतो विल यू मॅरी मी, म्हणून तेवढंच करा फक्त. कोणी सांगितलं ओव्हर सबमिसिव्हनेस? कारण जितके ओव्हर सबमिसिव्ह होतात तेवढं एक्सपेक्टेशन करतं आणि मग छडी घेऊन त्याच्या मागे लागतं आणि गेट्स इरिटेटेड. अरे आय एम कन्फ्युज, आय डोंट नो हाऊ टू फुलफिल युअर एक्सपेक्टेशन. बरोबर. मला हे माहितीच नव्हतं. अच्छा तुला असं आवडतं का? मला हे माहितीच नव्हतं. आणि सगळं तुमचं आवडीचं त्याला माहितीच असेल असं नाही ना, ते इव्हेंच्युअली माहिती होईल. सो ओव्हर सबमिसिव्हनेस तुमचा तुम्हाला थांबायचा आहे पहिला, की त्याकरता माझा काही पास्ट आहे का, की जिथे माझा प्रॉब्लेम होतोय, मी का एवढी पटकन घसरतीये किंवा घसरतोय. बरोबर. हे सगळं बघणं फार गरजेचं आहे. हे रिलेशनशिपचे 5 मेन म्हणजे हे आहेत, किंवा काय म्हणू आपण, ट्रबल्स आहेत, किंवा दे आर कपल्स आर फेसिंग नाउअडेज. ऐकायला कडू असेल पण हे सत्य आहे. कारण तो करायचंय म्हणजे काय म्हणता येईल, आता जर का आपला लेडीज ऑडियन्स आता ऐकतोय तर ते म्हणतील लीना मॅडम तुम्ही असं कसं म्हणताय म्हणून. अरे पण मी सफरिंगला म्हणतच नाहीये, मी म्हणते थोडी बहुत ऍडजस्टमेंट इनिशियली कनेक्शन बिल्ड होण्यापर्यंत तरी करायची असते. वन्स यू ट्रेन युअर पार्टनर हाऊ यू वॉन्ट टू बी ट्रीटेड, देन यू कॅन डेफिनेटली स्टार्ट एक्सपेक्टिंग द थिंग्स. रादर मी म्हणेन आजकालचे मिलेनियल मेन आर मोर फ्लेक्सिबल इनफ रादर. इज इट? यप. Wow. Yep. That's a compliment, guys.
माझी पर्स पकडणं म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट नाही ना होऊ शकत मयुरेश. बरोबर आहे. किचन मध्ये जाऊन आज माझ्या मैत्रिणींसमोर किंवा माझी लोक आलीत म्हणून तू चहा बनवून आणणं हा, ही विमेन ही एम्पॉवरमेंट नाही नाही, असू शकत. बरोबर आहे. अँड दॅट इज व्हॉट द डेफिनेशन ऑफ मोस्ट ऑफ द गर्ल्स इज. आधी पहिली डेफिनेशन क्लिअर करा. तुम्ही पैसा कमवताय, व्हेरी गुड, फायनान्शियली इंडिपेंडेंट आहात, अप्रतिम, एकदम स्वतःची स्पेस आहे, एक्सप्लोअर करताय, सगळं छान आहे. पण इफ यू आर नॉट डिपेंडेंट इमोशनली, अंडरलाइन दिस, ऑन युअर पार्टनर, it's not a relationship. Because in any relationship, except financial independence, only interdependence works. Only interdependence. Prove me wrong at any moment. I can give the open challenge to you. मॅम हे थोडं समजवा ना. इंडिपेंडन्स Example पाहिजे, नी समजवा. इंडिपेंडन्स पाहिजे आपल्याला. फायनान्शियली इंडिपेंडेंट आहात, माझा पैसा मी कमवते, तुझा पैसा तू कमव, तुझा बँक बॅलन्स मला सांगू नको, माझे काय सेव्हिंग्ज आहेत मी नाही सांगत, ओके, अंडरस्टूड. जोपर्यंत तो ट्रस्ट नाही बिल्ड, बरोबर, ठीक आहे, सगळंच ओपनली नाही सांगायचं इनिशियली, अग्री. पण मला तुझ्याशिवाय झोप येत नाही, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, जे माझा आजचा दिवस कसा गेला, जर हेच तुम्हाला व्यक्तीमध्ये कळत नसेल तुमच्या पार्टनरच्या, देन हाऊ इज दिस रिलेशनशिप ग्रोईंग? म्हणजे माझे प्रॉब्लेमही मीच फिक्स करायचे, तुझेही प्रॉब्लेम तूच फिक्स करायचे, फक्त बेडरूम मध्ये एका राहायचं का? आर वी मशीन्स? करेक्ट. वी हॅव टू बी इंटरडिपेंडेंट. दॅट इज वाय मी को डिपेंडन्सी नाही म्हणते, मी इंटरडिपेंडन्स म्हणते. जर मी तुझ्यावर इमोशनली डिपेंड आहे, सो आय विल यूज माय मिलेनियल स्मार्टनेस टू मेक यू ऑल्सो डिपेंडेंट ऑन मी. ओके. पण आजकाल असं पण मी बघितलंय की लग्न झालेलं आहे, ठीक आहे, मुलं बाळा आहेत, ठीक आहे, पण मॅरेज स्टार्ट्स गेट बोरिंग असं खूप लोक म्हणतात. मोनोटोनस आहे की काय, चला सुरुवातीला जेवढं फिजिकल अट्रॅक्शन असतं, फॉर एक्झाम्पल इट हॅज सेक्स फॉर एक्झाम्पल इन द मॅरेज, ठीक आहे, लेटर ऑन ते थोडंसं डिस्टन्स व्हायला लागतं, मुलं बाळा आलं की रिस्पॉन्सिबिलिटीज अजून वाढतात, मग अजून थोडं थोडं सोशल मीडिया येतं त्याच्यामध्ये. सो इज दिस रिअली अफेक्टिंग मॅरेजेस द वे वी आर लिव्हिंग? इट विल, but reigniting the spark is always the mantra. You need to try for date your own wife and your own husband. बाहेरच शोधतात पण लोक डायरेक्ट पहिलं हे काय म्हणजे, कारण घरात मिळत नाही म्हणून बाहेर शोधतात. सो घरात काय मिळत नाही तर मिसिंग पॉइंट जर का काढायचा असेल तर त्यासाठी एवढ्या वर्षाच्या नात्याचं एक स्ट्रेंथ असेल की नाही, स्ट्रेंथ युज करून पार्टनर बरोबर बोला. जर का पार्टनर सपोर्टिव्ह नाहीये, then you can definitely give a timeline and then you can take a call की मला हे असं होतं and I'm really, I mean like it is suffocating for me. So I want to come out of this relationship. maybe. पण मग मॅम एवढे मुलं असतात, रिस्पॉन्सिबिलिटी असतात, सोसायटी असते, मग त्या क्षणाला मग स्वतःची फसगत करून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करा, काही प्रॉब्लेम नाही. मग सांगून करा, ठीक आहे, सांगून करा, मुलांनाही सांगा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग मॅम ओपन रिलेशनशिप काय असतं याच्यात? ओपन मॅरेज. खूप ओपन मॅरेज. मला कंटाळा आलाय तुझा, त्यामुळे मला आज दुसऱ्या पार्टनरला शोधून त्याच्याबरोबर राहून बघायचंय, असं एक 46 वर्षाची बाई आपल्या नवऱ्याला सांगते. तिचा मुलगा आता 18 वर्षाचा वगैरे, आणि ती एक वेगळं घर घेऊन राहते आणि त्याची रिलेशनशिप स्टार्ट करते आणि ती त्यालाही 1-2 महिन्यांनी हा कुठेच नाही जात आहे किंवा शोधत नाहीये म्हटल्यानंतर ती त्यालाही पोक करते, अरे तू का नाही शोधतेस कुणाला? मी शोधला, मला मिळाला डेटिंग ऍप वरती, त्याच्यामुळे आय हॅव स्टार्टेड डेटिंग, वी आर इन अ रिलेशनशिप नाव. 1.5 महिन्यात ती रिलेशनशिप मध्ये पण गेली डेटिंग वरनं. हा आपली मजा बघतोय किंवा हा नाही इंटरेस्टेड त्या गोष्टींकडे. ते सगळं चालू असताना 9-10 महिने होतात आणि शी रिटर्न्स. कारण ती म्हणते की मला ते नाही, ही इज नॉट लाईक यू. तेवढा तो समजूतदार नाहीये. तू का नाही केलंस कुठलं रिलेशनशिप? आय वॉज इन ओपन मॅरेज, तू पण, तुला मी दिलेलं होतं ना फ्री, काय म्हणतो फ्री, म्हणजे फ्री बर्ड होता, यू वुड हॅव. तर मला माहिती होतं तू परत येणारच, कारण मीच सहन करू शकतो. आणि ही कपल मधली भाषा आहे ती रिस्टोर करा. भांडा सौख्य भरे, ठीक आहे करा, कच्चा भांडा, पण कुशीत गेल्याशिवाय झोप नाही येता कामा. दॅट इज द एपिटोम ऑफ मॅरेज. मला तुझ्याशिवाय झोप नाही येते, मग मी तुला मिस करतोय किंवा करतेय, दॅट इज द एपिटोम ऑफ मॅरेज. लवली.
खरंच लवली. कारण का मॅम हे ओपन कॉन्व्हर्सेशन आहेत ना, मला वाटतंय हे कुठेतरी हरवलंय. अरे वेस्टर्नाइज थॉट्स तुम्ही इतके इंडियामध्ये आणायची गरज आहे का? नाही तुम्ही आणताय मॉडर्निटीच्या नावाखाली. खाली. हा करा. मी मॅरेज सिस्टम प्रमोट नाही करत आहे, नाही पटत आहे नका करू. मंगळसूत्राचा दागिना झाला तिथे विषय संपला. मार्केट ठीक आहे. मीही मंगळसूत्र घालत नाहीये, तर मंगळसूत्राचा दागिना होतोय तिथे विषय संपला. पण एक पर्सेंटेज तुम्ही डिसाईड केल्यानंतर तेवढा तर रिस्पेक्ट पाहिजे पार्टनर बद्दल, तेवढं तर प्रेम आपलं आहे. कारण वी रिस्पेक्ट हिम और हर ऍज अ पर्सन, व्हॅल्यू हिम और हर ऍज अ पर्सन, बिकॉज ही इज बीन देअर, शी इज बीन देअर विथ अस ऑल दीज इयर्स. राईट. मी तुम्हाला म्हणून म्हटलं पती परमेश्वर आउटडेटेड झाली एक संकल्पना, पण ऍटलीस्ट तेवढा रिस्पेक्ट ठेवा, तेवढा बेसिक आपलं गोष्टी आहेत, त्यामुळे तेवढंच पर्सेंटेज ठेवल्यानंतर डोक्याला तेवढा स्ट्रेसच येणार नाही. वेस्टर्नाइज थॉट्स कधी येतात आणि त्याला कॉपी का केलं जातं? जस्ट बिकॉज आपल्यातला कॉन्फिडन्स आपल्यामध्येच नाही. हो बरोबर. त्यामुळे डेटिंग ही पद्धत आली, विच इज गुड. मी म्हणेन चल ठीक आहे तुम्ही फॉलो करताय, पण मग ब्लाइंड डेटिंग का? म्हणूनच तो प्रोग्राम आला स्मार्ट डेटिंग वाला, जो मी मगाशी आपण गप्पा मारत, मी डेटिंग आणि लग्नाचा. असं म्हणतं की काय काय जे कपल्स असतात ते जेव्हा लग्न करतात तेव्हा दे आर ऑलरेडी थिंकिंग अबाउट एन एंड डेट. इज इट ट्रू? या फिअर इनसिक्युरिटी म्हटलं नाही का मी. नाही पटलं तर बाबा त्रास नाही द्यायचा एकमेकाला. करिअर आणि ते ऑफिसला वगैरे येऊन दे असलं सगळं. नो नो नो. हॅपी एंडिंग. डिवोर्स रिंग निघाली माहितीये का तुला? काय? कम ऑन. इंस्टाग्राम वरती फेमस आहे. माझ्या ह्या शो मध्येच बोललेले मागच्या पुण्याच्या. डिवोर्स रिंग? या. ओके. आणि मग ते आपण स्वतःला घालायची का? वी आर सेलिब्रेटिंग अवर डिवोर्स, दॅट्स इट. ओके. ब्लॅकआउट होईपर्यंत ब्रेकअप पार्टी करूया. करा. अल्कोहोल तुम्ही कन्झ्युम करताय, त्याला काहीच फरक नाही पडत आहे किंवा तिला काहीच फरक नाही पडत आहे. म्हणजे कोणाच्या डोळ्यात धूळ? खरं म्हणजे तुम्ही आज म्हणजे फॅक्ट वर फॅक्ट म्हणजे क्रेझी आहे. म्हणजे खरं सांगतोय मॅम. जसं आपण आता बोलवतो की फाईट्सच्या बाबतीत, ठीक आहे, आपण सगळ्यांबरोबर भांडतो, आई बरोबर, भावाबरोबर, बहिणीबरोबर, गर्लफ्रेंड बायको, म्हणजे तीच गर्लफ्रेंड बायको. फार कमिटेड आहेस, म्हणजे इतका इन्स्पायरिंग आहेस ना. लेट मी जस्ट टेल युअर वाईफ इज सो लकी, व्हेरी लकी. तर जेव्हा आपण भांडतो तेव्हा सुरुवातीला असं वाटत असतं की अरे काय एकदम आपण भांडायला लागलो, आपण एवढं आधी भांडायचो नाही, आता एवढं आपलं भांडण वाढायला लागलंय, ठीक आहे. आणि मग त्याचं रूपांतर काय काय गोष्टींमध्ये, खूप काय काय तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये फाईट्सला लोक काय बघतात आणि काय रूपांतरावर त्यांना खाली टोन डाऊन करायचं किंवा अपस्केल करायचं, असं काय वाटतं तुम्हाला? रिमोट फेकून झाले, उषा फेकून झाल्या, वस्तू फेकून झाल्या, मारून झालं एकमेकाला, तरी असं वाटतंय कुठेतरी वर्क करायचंय. देन दे रिच आउट. वन ऑफ द पार्टनर्स ऍटलीस्ट रिच आउट टू मी. सो एक बेडरूम आहे किंवा रादर एक बेड आहे, पण तरी एकमेकांकडे नाही, आपण आपल्या आपल्या धुंदीत आपल्याला झोपायचंय. सो देर इज नो पॉइंट इन दॅट, कारण तिथे कुठे मॅचच नाही होत आहे. ठीक आहे. सो वन ऑफ द पार्टनर्स रिचेस. यामध्ये मी नाही त्याचं जेवण बनवणार, त्यांनी त्याचं जेवण बनवून घ्यायचं. म्हणजे त्यांनी जर एक बॉइल करायचं, त्यालाही एक बॉइल्ड एग आवडतं, तिलाही एक बॉइल्ड एग आवडतं, तर ते सेपरेट बॉइल करणार, जो की एका ह्याच्यामध्ये 2-3 होऊ शकतात. मग त्याचे जे काही त्यांनी सालं काढायची तेच ते तो करणार. त्याला जे हवंय त्यांनी ते करायचं, मला जे हवंय ते मी करायचं. इथपर्यंत तफावत. एकमेकांशी न बोलणं, एकमेकाला ब्लॉक करणं, 2-2 वर्ष मे बी आपल्या पेरेंट्सच्या घरी जाऊन राहणं, अशा केसेसही आलेल्या आहेत, ज्या ईमेल्स वरनं मी ऑडिओ क्लिप पाठवून मग मी त्या रिझॉल्व्ह केल्या. कारण काही कॉन्टॅक्टच नाही ठेवणार ना. फोन नंबर्स ब्लॉक, सोशल मीडिया ब्लॉक, कुठेच काही नाही. ईमेल ऍड्रेस फक्त जुना माहिती होता, त्याच्यावरती ऑडिओ क्लिप टाकून मग ते रिझॉल्व्ह. That way I would adore all millennials. माझ्याकडे येणारा प्रत्येक मिलेनियलला मी इतकं प्रेम करते, कारण दॅट मिलेनियल इज रेडी. होत आहे का, मी आता मगाशी जे काही म्हटलं स्मार्टनेस नाही युज करत किंवा जे काही आपण बोललो, हे कंप्लेंट नको करूया त्यांच्या विरुद्ध. बरोबर. कारण दे आर कन्फ्युज. वी नीड टू अंडरस्टँड देअर पेन. करेक्ट. की दे आर कन्फ्युज, राईट. आणि सेकंड पॉइंट इज दे लॅक द कोपिंग मेकॅनिझम. दे डोंट नो हाऊ टू डील विथ इट. समहाऊ आई वडिलांनी नातं कसं सांभाळायचं हे कॉन्शियसली शिकवणं राहून गेलंय. हो, 100%.
आता ही त्यांची जबाबदारी होती का मी असं म्हणणार नाही, नाही. पण मे बी सगळं शिकवलं, अकॅडमिक शिकवलं, करिअर शिकवलं, सगळं शिकवलं, चांगलं झालं सगळं, मग नातं सांभाळणं का नाही शिकवलं, का इतकं पॅम्पर केलं? दॅट इज व्हॉट इट इज. तर नात्याचं कोपिंग मेकॅनिझम जर माहिती नसेल तर ह्या गोष्टी होतात. आणि एकदा का तो आला किंवा ती आली, दे नेव्हर लुक बॅक. मयुरेश, दॅट्स माय सक्सेस स्टोरी. आता त्यांची सक्सेस स्टोरी आहे. जसं आता आपण बोललो सोसायटी, सोशल मीडिया, हे सगळं मॅरेजेसना बदनाम करायच्या मागे लागलेत. म्हणजे कॉमिक्स झाले, स्टँडअप झाले, की मॅरेज म्हणजे काय आणि हे सगळं, आणि थोडंफार डिवोर्सला ग्लोरिफाय करणं. तर हे काय हा ट्रेंड आहे? म्हणजे पर्सनल लेवलला म्हणाल तर मॅरेज सिस्टम ही फेल होतीये आणि डिवोर्सेस जास्त होत आहेत. ह्याला फक्त ते एक आय वुड से एक सटल लेवलवरती प्रेझेंट करतात, किंवा त्याचं जरा कॉमिक किंवा असा त्याला अँगल देऊन ते प्रेझेंट केलं जातं, ज्यामध्ये जे सिरियस असतील त्यांनाही कंडिशन केलं जातं की इट इज नॉट वर्क. बरोबर आहे. सो जे असे आहेत कितीतरी मिलेनियल्स असे आहेत, दोज हू आर सिरियस अबाउट, जे कमिटेड पण आहेत, दे आर रेडी टू लर्न ऑल्सो न्यू टेक्निक्स, पण त्यांचाही विश्वास ह्याच्यावर बसून जातो की अरे काही पॉइंट नाहीये म्हणून. पण माझं म्हणणं आहे की जर का तुम्हाला खरोखर सिस्टम मॅरेज पर्यंत जाऊ दे, पण निदान तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि तुम्हाला आधी तपासून बघायचंय, ऍटलिस्ट तेवढं तर करू शकता तुम्ही तपासून बघू शकता, त्याच्यावर काम करू शकता, ती क्लॅरिटी घेऊ शकता, अँड देन यू कॅन टेक अ कॉल की मॅरेज हे माझ्यासाठी आहे की नाहीये. सिम्पल. तुम्ही आधीच अज्युम करून आणि किंवा बाय बिईंग इन्फ्लुएन्स्ड तुम्ही त्या गोष्टीला नाही म्हणणं किंवा ती गोष्ट वाईट आहे असं म्हणणं, that is not a justice, right? तुमचं जे बुक आहे डिटॉक्स युअर मॅरेज, ते व्हॉट इज इट अबाउट एक्झॅक्टली, व्हॉट वी आर डिटॉक्सिंग इन इट, आणि जो तुमचा कोर्स आहे काय लव्ह मॅरेज अँड यू, त्या बाबतीत पण जर थोडंसं सांगा. करेक्ट. सो लव्ह मॅरेज अँड यू हा जो कोर्स आहे तो पोस्ट मॅरिटल करता मी 3 दिवसाचा कोर्स बनवलेला आहे. इट हॅज ऑल 12 व्हिडिओज. यू कॅन गो अँड परचेस फ्रॉम वेबसाईट. आणि 3 दिवसामध्ये तुम्हाला ते ऍटलिस्ट नॉलेज तुम्हाला मिळते की नक्की काय गोष्टी कशा प्रकारे आपल्याला फिक्स करायच्या, रिपेअर करायच्यात ऑन युअर ओन. यू डोंट रिक्वायर माय हेल्प देअर. ओके. आणि त्याचा ऍक्सेस कायम तुमच्याकडे असणार आहे. सो यू हॅव द रिपीटेड ऍक्सेस. यू कॅन डेफिनेटली गो अँड वॉच इट अँड अगेन यू कॅन वर्क ऑन युअर ओन. सिम्पल. दुसरं जे तू विचारलंस ते पुस्तक आहे माझं, दॅट इज अ फर्स्ट ऑथर्ड बुक, डिटॉक्स युअर मॅरेज, जे मी कोरोनामध्ये लिहिलं. डिटॉक्सिफाय सगळंच केलं जातं, राईट? तुमची माइंड, बॉडी, सोल पर्यंत सगळ्या गोष्टी होतात. मग लग्न का नाही, मॅरेज का नाही, रादर लग्नापेक्षा मॅरेज का नाही, का नाही संसाराला डिटॉक्सिफाय करत? कधीतरी क्लिन्झिंगची गरज आहे, राईट? कधीतरी कंटाळा आलेला असतो, कधी काही गोष्टी खट्टू झाल्यानंतर मनात राहिलेल्या असतात, त्या गोष्टी परत क्लीन करणं गरजेचं आहे. सो दॅट इज म्हणजे त्या पुस्तकाबद्दल जे रिव्ह्यूज आहेत त्यांनी असं लिहिलेलं आहे की छोटं आहे पुस्तक, ते फार मोठं लिहिलं असं नाही, पण इट्स लाईक अ बायबल जे मी लिहिलं आहे. इट इज डेडिकेटेड टू माय फर्स्ट हजबंड, पण ते खूप क्लॅरिटी देऊन जातं तुम्हाला. अमेझिंग, अमेझिंग. मॅम, लास्ट आपला राऊंड आहे, रॅपिड फायर राऊंड. ओके. तर क्विकली क्वेश्चन्स असतील, यू हॅव टू चूज वन. चहा की कॉफी? कॉफी. कॉफी. लव्ह मॅरेज और अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. टेक्स्टिंग और कॉलिंग? Of course calling, and that too video calling first. One relationship advice everyone should follow? You have to work on your marriage that works for you. Okay. Biggest deal breaker एखाद्या रिलेशनशिप मध्ये काय असू शकतो? Lack of trust. Lack of trust. Most common relationship mistake? Impulsive decision making or quick judgment. Okay. Favorite book एखादं रिलेशनशिप्स वर? बुक पेक्षा सुद्धा मी आय फॉलो जॉन गॉटमन. त्यांचा कोर्स आहे किंवा कम्प्लीट, त्यामुळे दॅट इज गुड. इवन मेल रॉबिन्स इज अ गुड, शी टॉक्स मोर ऑन रिलेशनशिप, सो आय फॉलो दॅट. ओके. वन वर्ड टू डिस्क्राइब युअर कोचिंग स्टाईल? इंस्पायरिंग. इंस्पायरिंग. फेवरेट रोमांटिक मूवी? मैंने प्यार किया. मैंने प्यार किया. One thing couple should do daily? Work on their marriage. Work on their marriage. Absolutely on their relationship. Like address, be with each other, and at least consciously put efforts, smart efforts. Social media and relationships, good or bad? To some extent, good. Most of the time, bad. A couple you admire the most?
All Lovely, clients, lovely. all are amazing. First thing you notice in a couple's interaction, Oh, bonding. bonding. मॅम थँक्यू सो मच Thanks a फॉर lot, Vesh. कमिंग ऑन. काय बोलताय? आणि आम्हाला इतकं म्हणजे एवढं लाईव्ह सेशन ऑफ पॉडकास्ट मला वाटतं हा फार क्वचित होतो. Okay. आणि आज खूपच मजा आली. म्हणजे आमच्या व्ह्युअर्सनाही डेफिनेटली याच्यामधनं खूप काय काय असे पॉईंट्स आपण बोललो आहोत. आणि डेफिनेटली यू वुड लाईक टू डू मोर ऑफ दिस विथ यू, जिकडे आपण एखादं टॉपिक स्पेसिफिक असं काय काय करू शकतो. तर तुम्ही कमेंट्समध्ये बघून आम्हाला लिहून आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर मॅमशी आम्ही एखादा पॉडकास्ट करावा. आणि काही प्रश्न असतील, काही असतील, तुम्ही प्लीज कमेंट करा. विल ट्राय टू गेट देम मोस्टली आन्सर्ड बाय मॅम. Yes. तर मॅम थँक्यू सो मच वन्स Thanks a अगेन. lot. एकदा फक्त आमच्या कॅमेऱ्यात बघून आमच्या व्ह्युअर्सना लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला सांगा. Okay. दॅट्स इट. आणि काय तुम्हाला मेसेज द्यायचा एखादा जर असेल तर प्लीज यू कॅन. प्लीज लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब काय बोलताय. आणि एक सुंदर मेसेज जर असेल तर हॅपीली एव्हर आफ्टर is not a fairy tale. It's a choice and it's your choice and I stick to that choice.